कर्जाच्या आमिषाने एकाची 43,74,000 रुपयांची फसवणूक, शिवाजी पेठेतील महिलेला अटक। व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्यासह बँकांमधील तारण लिलावाचे सोने आणि कार कमी किमतीत देण्याचा आमिष दाखवून एका महिलेने नितीन दिलीप जंगम वय वर्ष 40 राहणार पुजारी गल्ली जयसिंगपूर तालुका शिरोळ यांची 43,74,000 रुपयांची फसवणूक केलेली आहे। हा प्रकार जून ते डिसेंबर 2024 या काळात घडलाय। जंगम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लक्ष्मीपुरी पोलिसांनी स्नेहा संजय नारकर वय वर्ष 35 राहणार संधामठ शिवाजी पेठ कोल्हापूर या महिलेला रविवारी दिनांक 1 रोजी अटक करण्यात आली। लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी नितीन जंगम हे जयसिंगपुरातील सिद्धेश्वर मंदिराचे पुजारी आहेत। त्यांचा इचलकरंजीमध्ये ब्युटी स्पाचा व्यवसाय आहे। व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांना कर्जाची आवश्यकता होती। जून 2024 मध्ये स्पामध्ये येणारी महिला स्नेहा नारकर हिच्याशी त्यांची ओळख झाली। बँका आणि फायनान्स कंपन्यांकडून कमी व्याजदरात कर्ज मिळवून देण्याचं काम करीत असल्याचं सांगत तिने जंगम यांचा विश्वास संपादन केला। एका राष्ट्रीयकृत बँकेतून 1.5 कोटी रुपयांचं व्यावसायिक कर्ज मिळवून देण्याच्या आमिषानं तिनं दाखवलेलं होतं। तसेच बँकांमध्ये तारण ठेवलेलं कर्ज आणि कार लिलावातून कमी किमतीत मिळवून देऊ असं सांगितलं। यासाठी प्रोसेसिंग फी आणि स्टॅम्प फी म्हणून वेळोवेळी पैशांची मागणी केली। शासकीय सवलत आणि अनुदानातून व्याजात 60% सवलत देण्याचंही आमिष दाखवलंय। 7 महिन्यात ऑनलाईन RTGS NEFT सह नारकर यांच्या बँक खात्यात प्रत्यक्ष रक्कम भरूनही कर्ज मिळत नसल्यानं फसवणूक झाल्याचं जंगम यांच्या लक्षात आलं। त्यांनी पैसे परत मागितले, मात्र नारकर दाम्पत्याने पैसे परत देण्यास नकार दिलाय। त्यानंतर जंगम यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। पोलिसांनी नारकर हिला अटक केली असून न्यायालयात हजर केलं असता तिला 3 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे।